नमस्कार. कालच्या तासाला आपण असं पाहिलं की काव्य समजून घेण्यासाठी भावैत्री प्रतिभा आवश्यक असते. काव्य करण्यासाठी कारैत्री आवश्यक असते. तर कारैत्री प्रतिभा म्हणजे कवीची प्रतिभा आणि भावैत्री प्रतिभा याचा अर्थ जी आपण कविता समजून घेतो त्या रसिकाच्या कल्पनाशक्ती, रसिकाची भावैत्री म्हणजे भावणारी जी प्रतिभा आहे त्यातून अनेक अर्थाचे पदर उलगडत जात असतात. तर आपण जर हा काव्याचा प्रवास बघितला तर त्याच्यात एक मुद्दा असा लक्षात येतो की हा काव्यचर्चेचा आरंभबिंदू चर्चेचा आरंभबिंदू म्हणजे खरं तर काव्यावरील रसिकाचा अभिप्राय. त्यामुळे भरतमुनींनी सुद्धा रससूत्रामध्ये रसिकाला खूप मोठं स्थान दिलं आहे. कधीतरी आपण त्याची चर्चा करू तेव्हा आणखीन यातले डिटेल्स कळतील आपल्याला. तर रसिकाला किती स्थान आहे आणि भावैत्री प्रतिभेला किती स्थान आहे याच्यासाठी एक उदाहरण आपल्याला तुम्हाला देता येईल की अगदी जुन्या काव्यातनं अगदी ऋग्वेदाच्या सूक्तात सुद्धा ही बीजं जाणवतात आपल्याला की वाणीचा प्रभाव वर्णन करणारं एक सूक्त आहे आणि त्या सूक्तात असं रसिक, काव्यानंद, श्रेष्ठ किंवा कनिष्ठ काव्य, रसिकाची भावैत्री प्रतिभा या काव्यशास्त्रीय मुद्द्यांना ऋग्वेदाच्या मध्ये सुद्धा स्पर्श केलेला सूचकतेने आपल्याला जाणवतो. याचं एक उदाहरण देते. ऋग्वेदाचं 10वं मंडल आहे आणि त्यात एक 71वं सूक्त आहे. आश्चर्य वाटेल आपल्या नवीन लोकांना हे ऐकून आणि इंटरेस्टिंग पण वाटेल की एक असं सूक्त आहे की अशी एक ऋचा आहे की सक्तुमिव तितौना पुनंतो यत्र धीरा वाचम अक्रत अत्र सखायः सख्यानि जानते भद्रैषा लक्ष्मीः निहितादि वाची. याचा अर्थ असा आहे की सातूचं पीठ चाळणीतून गाळून आपण शुद्ध करतो त्याप्रमाणे बुद्धिमान पुरुष आपल्या कल्पनाशक्तीनं काव्य निर्माण करतात आणि अशा वाणीतले गूढ जे अभिप्राय असतात ना ते केवळ समान प्रज्ञेचे पुरुषच ओळखू शकतात. अशा वाणीतच कल्याणप्रद अर्थ म्हणजे सौंदर्य लपलेलं असतं आणि प्रतिभाशाली कवीच्या वाणीचं मर्म हे प्रतिभावान रसिकच जाणतो हेच यातून सूचित केलेलं आहे. म्हणून मला तुम्हाला असं म्हणायचं होतं हीच ती भावैत्री प्रतिभा. आणि त्यामुळे कवीच्या मनात जे अनेक अर्थ असतात ते अनेक अर्थ समजून घेणं किंवा त्याही पलीकडे जाऊन रसिकाची जी भावैत्री प्रतिभा आहे ती जे अर्थ उलगडून दाखवते त्यांनी या काव्याचे अनेक पदर आपल्याला मिळतात. आणि त्यांनी ब्रह्मानंद असं जो म्हणतो आपण तसंच काव्याच्या आनंदाला काव्यानंद असं म्हणतात आणि याला ब्रह्मानंदाचं धाकटं भावंड म्हणतात. तर हा ब्रह्मानंदाचं धाकटं भावंड म्हणतात कारण की ब्रह्मानंदामध्ये ध्येय, ध्याता आणि ज्ञान ही जी त्रिपुटी असते ती मावळते आणि समाधीतनं उठल्यानंतर तो माणूस म्हणतो मला खूप आनंद झाला. जसा आपल्याला एक निद्रा समाधीची अनुभव आहे की आपण झोपेतनं उठल्यावर म्हणतो काय छान झोप लागली. ती झोपलेला माणूस म्हणत नाही काय सुंदर झोप लागली आहे. त्याचप्रमाणे समाधीतला माणूस हा नंतर म्हणतो कारण तिथे ध्येय त्याची जी काय परब्रह्म असेल, परमेश्वर मूर्ती असेल, ध्याता म्हणजे तो स्वतः आणि ध्यान ही प्रक्रिया ह्याची त्रिपुटी मावळून गेलेली असते. आणि काव्यानंदामध्ये आपल्याला पण सगळे तपशील गळून पडतात की हे यक्षाचं दुःख आहे, हे यक्षपत्नीचं दुःख आहे, हा त्यांचा विरह आहे, हे कालिदासाने लिहिलं आहे, हे तपशील गळून पडतात आणि एका विशिष्ट क्षणी आपण त्यांच्या भावनेशी एकरूप होतो आणि जो काही काव्याचा आनंद मिळतो आपल्याला त्या क्षणी आपण सगळं विगलित वेद्यांतर म्हणजे सगळ्या जाणीवेच्या कक्षा गळून पडलेल्या असतात आणि आपण त्या भावनेशी एकरूप झालेलो असतो आणि आपली जी चित्तशक्ती म्हणजे आपली ज्ञान आहे त्याच्यावर प्रकाश पडतो आणि आपल्याला एक प्रकारचा अलौकिक आनंद मिळतो. पण तरीसुद्धा त्याला ब्रह्मानंदाचं धाकटं भावंड म्हटलं आहे कारण आपण आय एम एन्जॉईंग ही सूक्ष्म जाणीव आपल्याला असते म्हणजे त्रिपुटी गळून पडलेली नसते. पण हा जो ब्रह्मानंदाचा धाकटं भावंड आहे काव्यानंद हा उपभोग घेण्यासाठी या रसाचा आनंद घेण्यासाठी रसाला रसोवै सहा असं म्हटलेलं आहे. रस्यते इति रसहा म्हणजे ज्याची गोडी चाखली जाते त्याला रस असं म्हणतं आहे. तर हा घेण्यासाठी भावैत्री प्रतिभेला खूप मोठं स्थान आहे आणि म्हणून नेहमी असं म्हणतात की साहित्य शास्त्राबद्दल इतकं छान बोललं जातं की त्याची मधुपवृत्ती आहे.
ते वेदांत, न्याय, सगळ्या दर्शनं, या सगळ्यांच्यातलं जे चांगलं चांगलं आहे ना, व्याकरणं, आपण बघूयात कसे व्याकरणाचे उचित उपयोग केलेले आहेत ते. तर या सगळ्याचं ना यातनं चांगलं चांगलं घेऊन तिने आपलं सौंदर्य खुलवलं आहे, आपलं सामर्थ्य वाढवलेलं आहे. अशी ही साहित्यशास्त्राची परंपरा किंवा प्रवृत्ती आहे आणि ती खूप मोहक आहे, ती खूप समर्थ आहे आणि ती खूप आनंद देणारी आहे आणि ती चिकित्सकसुद्धा आहे काही विशिष्ट मर्यादेत. ती शास्त्राच्या घडीने कशी बसवून, किंबहुना शास्त्राचा कणा असल्यामुळेच ते किती उच्च दर्जाचं होतं हेच तर आपण मेघदूताच्या माध्यमातून शिकणार आहोत. म्हणून कारयित्री प्रतिभेबरोबर भावयित्री प्रतिभा हा मुद्दा आपण एक महत्त्वाचा पुन्हा आज उलगडून सांगितला किंवा त्याच्यावर एक उदाहरण दिलं. तसं काल मी म्हटलं होतं की प्रत्यभिज्ञा ह्या मुद्द्याचा एक आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर प्रति, अभि, अधिक, ज्ञा असे त्याच्यामध्ये शब्द येतात. ज्ञा म्हणजे जाणणे, अभि आणि प्रति हे 2 उपसर्ग आहेत. तर प्रामुख्याने जाणायचं जे माहिती असतं तेच त्याची पुन्हा एक ओळख करून घेणे असा खरं प्रत्यभिज्ञेचा अर्थ आहे. जे आपल्याला माहिती आहे त्याची पुन्हा ओळख करून घेणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काय तर दिस इज दॅट, इतकं मर्यादित ते नाही आहे. तर प्रत्यभिज्ञा ही ध्वन्यालोकामध्ये आनंदवर्धनाने असं म्हटलं आहे की कवीनी जो महाकवी होतो त्यांनी यत्नतः प्रत्यभिज्ञेयम, त्यांनी प्रयत्नपूर्वक त्याला जो आशय रसिकांपर्यंत द्यायचा आहे, पोचवायचा आहे, त्यासाठी प्रयत्नपूर्वक समर्पक शब्द शोधले पाहिजेत. कालिदासाची शब्दकळा ही तर सुभग शब्दकळा आहे. सुभग म्हणजे फार सुंदर शब्द आहे हा साहित्याच्या दृष्टीने. भाग्यवान म्हणजे जो हवासा वाटतो तो, म्हणजे तोच शब्द हा तिथे योग्य आहे असं वाटतं आणि त्यांनी शोधून काढला आहे हेतुपुरस्सर असं वाटतं. ती त्याची सुभग शब्दकळा आहे. येईल मेघदूतात वगैरे आपल्याला की कामार्ता ही प्रकृतिकृपणा चेतना चेतनेषु. जे कामार्थ असतं ते चेतन आणि अचेतन यांचा विचार करताना त्याची वृत्ती कृपण बनलेली असते. म्हणजे त्याच्याकडे ती बुद्धी नसते असं नाही, पण त्याला ती प्रवृत्तीच होत नाही तसा विचार करायची. भावना त्याच्यावर कुरघोडी करते. या कृपणाचं एक सुंदर उदाहरण लक्षात ठेवा की कृपण म्हणजे दरिद्री नाही. कृपण म्हणजे त्याच्याकडे असूनही तो ते खर्च करत नाही, तो त्याचं प्रयोजन, त्याचा उपयोग करत नाही. एक मला वाटतं की तुलसीदासांनी रामचरित मानसात असा एक उल्लेख केलेला आढळतो की सीतेला विवाह मंगल चालू असताना डोळ्यात अश्रू येत होते, परंतु मंगल कार्यात अश्रू आणायचं नाही असं एक आपलं खरं म्हणजे शास्त्र आहे. तर त्याचं मर्यादाचं पालन करायचं म्हणून डोळ्यात येणारे अश्रू, कुठल्याही नववधूच्या डोळ्यात माहेर सोडून जाताना अश्रू येणारच, तर डोळ्यात येणारे ते अश्रू हे आवरण्यासाठी ती ते बाहेर खळळून येऊ नयेत म्हणून ती ते आतल्या आत आवरत होती. जसे एखादा कृपण त्याच्या हातात पैसे खेळत असतात, तो देऊ शकत असतो गरजूला, पण तो हातात आलेले पुन्हा खिशात घालावा, तसं तिने ते अश्रू आत आवरले. तर हा जो कृपण शब्द हा रसिकांचा खूप लाडका आहे. असं नाही की यक्षाला समजत नव्हतं की मेघ काय सांगणार संदेशांचे अर्थ. फार सुंदर इथे, याच्यावर आपण पुढे खूप छान बोलूयात. पण त्यावेळेस कामार्थ झालेला, प्रियेला भेटण्यासाठी व्याकुळ झालेला तो होता. त्यामुळे तेवढा विचारच करण्याची त्याची तिथे ती प्रवृत्ती थांबली होती. असून बुद्धी त्याने तो विचार करू शकला नाही. जसं कृपणाकडे धन असून तो देऊ नाही शकत, तो द्यायची त्याला इच्छा होत नाही किंवा त्याच्याच्याने नाही दिलं जात, तसं प्रकृती कृपणं किंवा असे खूप सुंदर वेगवेगळ्या ह्याच्यात म्हणजे सगळेच महाकवी असे अत्युत्कृष्ट शब्द वापरतात. तर तो शब्द वापरण्यासाठी तो आशय त्यांना हवा, तोच आशय देण्यासाठी ते शब्द शोधत असतात आणि त्याला शास्त्रीय भाषेत आपण असं म्हणतो की त्याला दुसरा अपर पर्याय असहिष्णुत्व, म्हणजे त्या शब्दाला दुसरा पर्याय सहन होत नाही, तोच शब्द तिथे छान वाटतो. असं अजून एक उदाहरण देते मी तुम्हाला की शाकुंतलामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पावके आहुती ही पतिता. म्हणजे शकुंतलेनी पित्याला न विचारता गांधर्व विवाह केला आहे दुष्यंताशी, पण तो कण्वपिता बघा त्रिकालदर्शी, त्याला आकाशवाणीने सांगितल्यानंतर त्यांनी कसलाच इशू केला नाही. त्यांनी कसलाच इशू केला नाही. एखाद्या कुटुंबवत्सल पित्याला लाजवेल अशी या विरक्त संन्यासाची अनुरक्ती आहे. आणि तर असं म्हणाले की अगं दुष्यंताच्या सुस्थळी तू पडलीस. त्यात पावक हा शब्द वापरला आहे कारण ती यज्ञ प्रकृती आहे,
आश्रम वातावरण आहे, कण्व ऋषी आहेत, हां, अग्नीची उपासना आहे आणि अग्नीला अनेक नावं आहेत, पण त्यातलं पावकच नाव उचललं कारण पावन करतो तो. आपण जेव्हा हवीर द्रव्य घालतो हां आणि अग्नी ते देवतांपर्यंत पोचवतो आणि त्या यज्ञामुळे आपल्याला स्वर्ग किंवा जे काय हवं आहे ते पुण्य लाभत असतं. हे तर अग्नीचे दाहक, वन्नी, ज्वलन, हुताशनं कितीतरी शब्द आहेत, पण तिथे कवी पावकच का वापरतो? तर हा अभ्यास असतो आणि हा अभ्यास करून कवी ते शब्द वापरत असतो. म्हणून ध्वन्यालोकामध्ये असं म्हटलेलं आहे आनंदवर्धनाने की यत्नतः प्रत्यभिज्ञेय तौ शब्दार्थौ महाकवेः. महाकवीनी जो शब्द आपल्याला वापरायचा आहे त्याला आपल्याला हवा तोच अर्थ नक्की आपल्याला आशय नक्की रसिकापर्यंत पोचवता येतो का याचा 10 वेळा अभ्यास करावा. म्हणजे कवीनी पण तसा अभ्यास करावा आणि रसिकानी पण. जर महाकवीना अशी तृतीय आपण त्यात घेतली की महाकवीनी असे शब्द वापरावेत किंवा महाकवीचे ते शब्द रसिकानी पण बिनचूक अर्थाने त्याच्या पोटात शिरून ताडून घ्यावेत तर ते समजतात. आणि म्हणून मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं की सक्तुमिव तितौ ना पुनंतो, हे जे आपण पाहिलं किंवा त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुंदर स्त्री आहे, छान नाहून आलेली, ती नटत आहे, तिथे जर समोर समजा तिचा पती असेल तर तिला संकोच वाटणार नाही, ती शृंगार करत असेल तर. परकी व्यक्ती असेल तर तिला संकोच वाटेल. तसं सरस्वती ही रसिक असेल, जिज्ञासू असेल, भक्त असेल आणि त्या वागर्थ प्रतिपत्तीसाठी म्हणजे त्या वाणीच्या उपासनेसाठी उत्सुक असेल तर सरस्वती आपलं सगळं सौंदर्य त्या रसिकासमोर प्रकट करते असं म्हटलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ कवीच्या प्रतिभेबरोबर भावैत्री प्रतिभेला महत्त्व आहे. आणि हे करत असताना प्रत्यभिज्ञा म्हणजे कोणता शब्द की जो बदलूच नाही असा कवीला वाटतो तो त्या शब्दाची त्याला ओळख पटल्याशिवाय तो आशय दाखवणारा सूचक शब्द तो वापरत नाही. आणि रसिकालासुद्धा आपल्या भावैत्री प्रतिभापणास लावून कवीनी शब्द हे कशासाठी वापरलं की प्रत्यभिज्ञा म्हणजे जाणीव किंवा ओळख व्हायला पाहिजे. तर जसं एखादं तत्त्व गवसलं की आपण ते शोधाचे वाचतो की नाही, युरेका सापडलं जे हवं होता तो शोध लागला, तशी अवस्था कवीची होते जर त्याला बिनचूक आणि हवा असलेला शब्द मिळाला तर. तर त्याच्यामुळे ही जी भावैत्री प्रतिभा आहे ती आणि ही प्रत्यभिज्ञा आहे यांचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगते की एक गोपी आहे आणि तिचा पती गोप हा परगावी गेलेला आहे आणि ती त्याचं चिंतन करते आणि वाट बघते, बरं आला नाही आहे लवकर तो, आणि व्याकुळ होऊन गेली आहे. सख्या त्याची समजूत काढता आहेत की अगं तो येईल पण ती आता अक्षरशः कृश झाली आहे, भान हरपली आहे, त्याच्या विरहात व्याकुळ होऊन गेली आहे, तन्मय होऊन गेलेली खरं म्हणजे. आणि तो येतो गोप आणि आल्यानंतर त्या सख्या सगळ्या तिच्या गोपी तिला सांगतात, अगं आला तुझा प्रिय, हा बघ. पण ती आता त्या अवस्थेतनं खाली नॉर्मल अवस्थेला न आल्यामुळे ना तिला तो समोर असून ज्याच्यासाठी चिंतन करते तो समोर असून तिला ती जाणीवच होत नाही, तिला ती प्रत्यभिज्ञा होत नाही, अरे हो माझाच प्रिय आला आहे. तर वेदांत असं म्हटलेलं आहे. मी ते अवघड वाटतं म्हणून ते श्लोक वगैरे खरं तुम्हाला म्हणून दाखवत नाही आहे, पण त्यात असं म्हटलेलं आहे की परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु तो सगळीकडे भरलेला आहे आपल्याला माहिती आहे, परंतु आपण त्या फ्रिक्वन्सीवर जात नाही. थेरॉटिकली आपल्याला माहिती आहे सर्वस्वी आत्मा असती, त्यामुळे भगवंत सगळीकडे आहे, पण आपल्याला ती जाणीव होण्याच्या स्तरापर्यंत आपण न गेल्यामुळे आपल्याला ती अनुभूती येत नाही. यात भगवंताचा दोष नाही. तसं कवीच्या मनातनं जे शब्द उलगडून दाखवायचे असतात त्याची जाणीव होण्यासाठी रसिकांनीसुद्धा अभ्यास करून आपली प्रत्यभिज्ञा शक्ती वाढवायला पाहिजे. त्याला प्रत्यभिज्ञा असं शब्द वापरलेला आहे. आणि या प्रत्यभिज्ञेबद्दल आज एक अजून छोटंसं तत्त्व सांगते. औचित्य नावाचं एक तत्त्व आहे. आपण जे म्हणतो कविता कामिनीच्या सौंदर्य सामग्रीची जी तत्त्व आहे त्यात अजून एक तत्त्व आहे, ते औचित्य नावाचं तत्त्व आहे. औचित्य म्हणजे उचितस्य भावः औचित्यम, उचितस्य भावः औचित्यम म्हणजे योग्य शब्द वापरणे, योग्य लिंग वापरणे, योग्य विशेषण वापरणे असा त्याचा अर्थ आहे. आणि हे औचित्य हे काही अवघड नाही. आपण व्यवहारात बघतो की नाकातला दागिना कानात घातला तर सौंदर्य खुलण्याच्या ऐवजी हास्यास्पद होतं. तसं कवीनी उचित प्रसंग,
पात्र, कोण बोलतं आहे, कोणाशी बोलतं आहे, या सगळ्याचा विचार करून शब्द वापरले पाहिजेत. आणि जर ते अनुचित ठरलं तर अनौचित्यात ऋते नान्यत रसभंगस्य कारणं असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण पहा, जिथे सुंदर प्रसंग असेल तिथे सुरेख नटून थटून जातो. अन्य काही गंभीर प्रसंगी जायचं असेल तर तिथे आपण वेगळी वेशभूषा करतो. व्यवहारात सुद्धा हे आपण वापरतो. राजाची भाषा वेगळी, राणीची वेगळी आहे, दासीची वेगळी आहे, पात्रानुकूल भाषा आहे, प्रसंगानुरूप संभाषण आहे. तर या सगळ्याचा प्रत्येक गोष्टीचं शब्द, त्याचा अव्यय, कारक, लिंग, वचन या सगळ्यांचं औचित्य हे आपल्याला अभ्यासावं लागतं आणि ह्याचा खूप मोठा उपयोग काव्यात होतो. तर त्या संदर्भात मी एक वेगळं उदाहरण देते की भारवीनी किरातार्जुनी हे काव्य लिहिलेलं आहे. त्या काव्यामध्ये द्रौपदी धर्मराजावर अत्यंत नाराज आहे आणि ती त्याला म्हणते की एवढे 5 पती सम्राट तुम्ही आणि माझ्यावर ही वेळ आली तर ती म्हणते निराश्रिता हंत हता मनस्विता. अरे रे मनस्विता हताश होऊन निराधार होऊन गेलेली या राज्यातनं. तर तिने स्वतःचा उल्लेख केलेला नाही, पण सूचकता हा काव्याचा आत्मा आहे. तिच्यावर जर आपण जो प्रसंग पाहतो, ऐकतो द्रौपदी वस्त्रहरणाचा, तिचा तिने उल्लेख केला नाही आहे, पण तिच्यावर तो प्रसंग आला आहे आणि ज्या राणीवर हा प्रसंग येतो त्या राज्यातल्या स्त्रियांचं काय. म्हणून स्वाभिमान ह्यासाठी मनस्विता हा स्त्रीलिंगी शब्द वापरला आणि त्या सूचकतेने तिने स्त्री वर्गाचं काय इथे असं म्हटलेलं आहे. तो खरं स्वाभिमान शब्द वापरू शकला असता, पण ह्या लिंगाच्या औचित्यातनं तिचं व्यक्तिगत दुःख पण तिने तोंडाने न बोलता, कारण ती विदग्ध नायिका आहे, ती सौदामनी आहे, ती नीतिज्ञ आहे, ती संस्कृतिज्ञ आहे, त्यामुळे ती वेडेवाकडे शब्द वापरून पतीचा अपमान करणार नाही. पण झालेला अपमान हा तिला सहन होणार नाही किंवा उल्लेख नाही केला तर ते माणूस पण राहत नाही, जिवंतपणाचा झरा राहत नाही. त्यामुळे कोणाचंही उदात्तीकरण करताना त्याला दगड किंवा देव समजून करायचं नसतं. तो माणूस आहे, त्याला भावना आहेत. म्हणून भावोत्कट असं ती बोलली, पण भावनेच्या आहारी न जाता ती बोलणारे. यासाठी भारवीनी मनस्विता हा स्त्रीलिंगी शब्द वापरला की या राज्यात मनस्विता हरली, निराश्रित झाली. हे तिचंच प्रतीक आहे आणि तिचंच दुःख तिने फक्त व्यक्तिगत व्यष्टी दुःख न सांगता माझ्यासारखीची ही स्थिती तर समाजातल्या स्त्रीची काय स्थिती होणार हे यातनं सुचवण्यासाठी लिंगाचं औचित्य बघा. तर हा औचित्य नावाचा एक विचार, पण विशेषणाचं औचित्य, लिंगाचं औचित्य, क्रियापदाचं औचित्य, अशी आपल्याला मेघदूतामध्ये पण हे शास्त्र पण बघायला मिळणार आहे. तर ह्या सगळ्या सामग्री ही सौंदर्य सामग्री आहे आणि याचं आत्मतत्व म्हणजे रस आहे, रमणीय व्यंग्यार्थ आहे. पुढच्या आठवड्यात जेव्हा आपण याबद्दल बोलायला जाऊ तेव्हा त्या रस आणि ध्वनीबद्दल थोडं बोलू आणि त्यानंतरच्या तासात प्रत्यक्ष मेघदूताच्या श्लोकाला सुरुवात करू. धन्यवाद.